हे विवेचन माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केले आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण थेट पाईप फॅब्रिकेशनच्या दुनियेत शिरणार आहोत आणि पाईप डेव्हलपमेंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. बघा, कुठलाही मजबूत आणि एकदम अचूक पाईप जॉईंट बनवायचा असेल ना, तर त्याचा सगळा पाया तो याच प्रक्रियेत दडलेला आहे. तर सुरुवात एका अगदी साध्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. समजा 2 गोल स्टीलचे पाईप आहेत. त्यांना एकमेकांशी अगदी परफेक्ट कसं जोडणार? आणि गंमत काय माहितीये, याचं खरं उत्तर वेल्डिंग टॉर्चमध्ये नाहीये, ते आहे एका साध्या पेन्सिलमध्ये. हो, अगदी बरोबर. कारण एक मजबूत वेल्ड म्हणजे फक्त वेल्डिंगचं कौशल्य नव्हे, त्याचा खरा पाया असतो त्यामागे असलेली अचूक भूमिती. चला तर मग आता या पाईप डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ नीट समजून घेऊ. ही एक अशी पद्धत आहे जिच्यात आपण आधी एक अचूक 2D म्हणजे सपाट पॅटर्न तयार करतो आणि मग जेव्हा हा पॅटर्न कापून त्याला गोल वळवलं जातं तेव्हा तो बरोबर 3D पाईप इंटरसेक्शनचा आकार घेतो. अजून सोपं करून सांगायचं तर जसं कपडे शिवायला आधी कागदावर पॅटर्न कापतात ना, अगदी तसाच हा स्टीलसाठी बनवलेला पॅटर्न आहे असं समजा. ठीक आहे, तर आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत ते पटकन बघूया. सगळ्यात आधी सपाट पॅटर्नपासून आकार कसा बनतो ते पाहू. मग आपण वाय जॉईंट आणि 90 डिग्री ब्रांच कनेक्शन डेव्हलप करून बघू. त्यानंतर मुख्य पाईपमध्ये होल कसं बनवायचं ते समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी हे सगळं एका वेल्डरसाठी इतकं महत्त्वाचं का आहे यावर नजर टाकू. चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, सपाट पृष्ठभागापासून आकार बनवणे. आणि यासाठी ना प्रोजेक्शन ही संकल्पना समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता प्रोजेक्शन म्हणजे काय? सोपं आहे. एखाद्या 3D वस्तूला वेगवेगळ्या बाजूनी पाहिल्यावर ती 2D कागदावर कशी दिसेल हे रेखाटण्याची कला. आणि खरं सांगायचं तर याच पायावर आपली पुढची सगळी इमारत उभी आहे. बरं, तर ही प्रोजेक्शनची थिअरी झाली. पण ती प्रत्यक्षात कशी काम करते हे पाहण्यासाठी आपण आता एक सविस्तर उदाहरण घेऊया. आपण पाहणार आहोत 120 डिग्री वाय जॉईंट कसा डेव्हलप करायचा. हे बघा, इथे 120 डिग्री वाय जॉईंटचं संपूर्ण टेक्निकल ड्रॉइंग आहे. नीट पाहिलं तर लक्षात येईल, वरच्या भागात प्लॅन आणि एलिव्हेशन व्ह्यू आहेत आणि बरोबर खाली त्याचा सपाट पॅटर्न म्हणजे डेव्हलपमेंट आहे. आपल्याला हेच तर शिकायचं आहे की हे तयार कसं होतं. तर याची सुरुवात होते ड्रॉइंगने. सगळ्यात पहिलं काम म्हणजे जे पाईप जोडायचे आहेत त्यांचा प्लॅन आणि एलिव्हेशन व्ह्यू काढायचा. हे झालं की प्लॅन व्ह्यूमधलं जे वर्तुळ आहे त्याला समान भागांमध्ये वाटून घ्यायचं आणि मग या प्रत्येक भागातून सरळ उभ्या रेषा एलिव्हेशन व्ह्यूपर्यंत वरच्या दिशेने न्यायच्या. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, जिथे या उभ्या रेषा आणि आडव्या रेषा एकमेकांना छेदतात. त्या इंटरसेक्शन पॉइंट्समधून आडव्या रेषा म्हणजे प्रोजेक्टर काढायचे. हे जे छेदनबिंदू आहेत त्यांना आपल्या डेव्हलपमेंट लेआउटवर मार्क करायचं आणि बस शेवटी हे सगळे मार्क केलेले पॉइंट्स एका सलग स्मूथ वक्ररेषेने जोडून टाकायचे. आणि हे बघा, या सगळ्या प्रक्रियेनंतर आपल्याला काय मिळतं, तर हा अंतिम सपाट पॅटर्न. हीच आहे आपली ब्लूप्रिंट. याच पॅटर्नला कापून आणि नंतर वाकवून तो अचूक 3D आकार तयार होतो. खरी अचूकता इथूनच सुरू होते. ठीक आहे, एक उदाहरण तर झालं. चला आता पुढे जाऊया. तीच मूळ तत्व वापरून एका वेगळ्या जॉईंटचं आव्हान कसं पेलता येतं ते पाहूया. आपलं पुढचं उदाहरण आहे 90 डिग्री ब्रांच कनेक्शन. आता जरा वाय जॉईंटच्या ड्रॉइंगशी याची तुलना करून बघा. याच्या प्लॅन आणि एलिव्हेशन व्ह्यूमध्ये काय साम्य आहे आणि काय फरक आहे हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. इथेही बघा, प्रक्रिया जवळजवळ तीच आहे. प्लॅन व्ह्यूमधल्या वर्तुळाचे समान भाग करायचे, त्या पॉइंट्सना एलिव्हेशनवर प्रोजेक्ट करायचं आणि तिथून उंची डेव्हलपमेंटवर ट्रान्सफर करून अंतिम वक्ररेषा काढायची. म्हणजे यातून एक गोष्ट स्पष्ट होते, एकदा का मूळ पद्धत कळली की मग जॉईंट कुठल्याही अँगलचा असो तो बनवता येतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणताही जॉईंट परफेक्ट होण्यासाठी 2 गोष्टी जुळायला लागतात. एक म्हणजे आपला ब्रांच पाईप आणि दुसरी म्हणजे मुख्य पाईपवरचं ते छिद्र ज्यात हा ब्रांच पाईप बसणार आहे. चला आता त्या छिद्राचा पॅटर्न कसा बनवायचा ते पाहूया. इथे बघा, बाजूबाजूला 2 पॅटर्न ठेवले आहेत. एक आहे ब्रांच पाईपचा आणि दुसरा आहे मुख्य पाईपवरच्या छिद्राचा. बघितल्यावर लगेच कळतं की हे एकाच नाण्याचे 2 बाजूंसारखे आहेत, एकमेकांना अगदी पूरक. तर मग ह्या छिद्राचा पॅटर्न कसा तयार होतो? अहो, पुन्हा तीच आपली प्रोजेक्शनची पद्धत. फक्त फरक इतकाच की यावेळी आपण ब्रांच पाईपच्या छेदनबिंदूंना खालच्या दिशेने म्हणजे मुख्य पाईपच्या पृष्ठभागावर प्रोजेक्ट करतो. आणि मग काय, हे बिंदू जोडले की झाला आपला छिद्रांसाठीचा अचूक पॅटर्न तयार. ठीक आहे, तर आपण ड्रॉइंग पाहिलं, पद्धत समजून घेतली.
पण आता या सगळ्या भूमितीच्या अभ्यासाला आपण पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाशी जोडूया. एक मजबूत आणि विश्वासार्ह वेल्डेड स्ट्रक्चर बनवण्यासाठी ही प्रक्रिया इतकी का गरजेची आहे ते पाहूया. या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगायचं तर कागदावर साधलेली अचूकता हीच पुढे स्टीलमध्ये ताकद म्हणून उतरते. कारण ही जी आपण सुरुवातीला काळजीपूर्वक मांडणी करतो ना, तिचा थेट परिणाम अंतिम उत्पादनाच्या मजबूतीवर म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरल इंटिग्रिटीवर होत असतो. चला तर या संपूर्ण चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. पहिलं, सुरुवात नेहमी अचूक प्लॅन आणि एलिव्हेशन व्ह्यूनेच करायची. दुसरं, वेगवेगळ्या व्ह्यूजमधले पॉइंट्स काळजीपूर्वक प्रोजेक्ट करायचे. तिसरं, अंतिम वक्ररेषा ही नेहमी छेदनबिंदूंना जोडणारी असते. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक जॉईंटसाठी 2 पॅटर्न लागतात, एक ब्रांचचा आणि दुसरा छिद्राचा. बरं, आता ही सगळी मूळ तत्वंतर आपल्यासमोर स्पष्ट आहेत. मग आता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो, या ज्ञानाचा वापर करून अजून कोणकोणते आणि किती गुंतागुंतीचे जॉईंट्स बनवता येऊ शकतील, नाही का?